नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आहे वैशाख पौर्णिमा आणि आजची खरं तर ही देवपूजा आणि त्यानंतर खरं तर मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायला सुरुवात केली. तर खाली काही मी पूजा आज हे केली नव्हती, कारण सत्यनारायण देखील करायचं होतं. त्याच्यामुळे वरतीच खरं तर मी पूजा मांडणी केली, म्हणजेच धनलक्ष्मी कुंचनची देवघरातच सेवा केली. खरं तर म्हणजे पूजा केली, कुंचन भरला आणि बघा असं मी सेवा केलेली आहे खरं तर. आणि जे बालाजीचं चिन्ह जे सिद्ध करून घेतलं होतं, तर ते देखील आज खरं तर पूजेमध्ये तुम्हाला दिसेलच पुढे. तर असं टप्प्याटप्प्याने खरं तर मी कुंचन भरते आहे. जरी तुम्हाला इच्छा आहे की तुमचं स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा जॉब विषयी काही अडचणी आहेत, त्यानंतर ना बाकीचे जे काही मुलांच्या शिक्षणासंबंधात काही अडचणी असतील, तरी सुद्धा तुम्ही तुमची म्हणजे नाही का जे काही इच्छा आहे ती बोलून तुम्ही संकल्प व्यक्त सुद्धा ही 40 दिवसाची खरं तर सेवा करू शकता. खरं तर खूप सारा अनुभव आहे. सेवा केल्यानंतर भरपूर जणांना तसं म्हणजे इच्छापूर्ती त्यांची झालेली आहे, की कोणी कोणी स्वतःच्या घरासाठी सुद्धा संकल्प व्यक्त ही सेवा करतं, किंवा खूप साऱ्या अडचणी आहेत, तुमच्या इच्छा आहेत की ज्या पूर्णत्वात जात नाहीयेत, तरी सुद्धा तुम्ही जर ही कुंचनची सेवा केली तर खरंच तुम्हाला देखील खूप मोठ्या प्रमाणात तुमची इच्छापूर्ती म्हणजे पूर्ण होण्यासाठी खरं तर मदत होईल. बघा, हा मी कुंचन आता भरलेला आहे आणि त्यानंतर ना त्यावरती जे लक्ष्मीचं कॉइन आहे, नाणं आहे, तर ते देखील मी वरती ठेवून घेते. आणि बघा, बांगड्या होत्या तर ते देखील मी ह्यावरतीच खरं तर ठेवणार आहे. मी आतमध्ये कुंचन मध्ये भरताना खरं तर ठेवले नाही, तुम्ही वरती देखील ठेवू शकता. किंवा जरी तुम्ही लाल कलरच्या, हिरव्या कलरच्या, पिवळ्या कलरच्या जरी जास्त बांगड्या घेतल्या असतील, तरी सुद्धा तुम्ही खाली कुंचनच्या शेजारी प्लेटमध्ये सुद्धा त्या बांगड्या देवीसाठी ठेवू शकता. तर बघा, आणि जे 10 रुपयाच्या कॉईननी मी खरं तर अष्टदल बनवलं होतं, तर ते आपल्याला तसंच बनवायचं आहे, कारण माता लक्ष्मीचा वास हा खरा तर धनावरती असतो. त्याच्यामुळे आपल्याला तसंच सेम म्हणजे अष्टदल बनवायचं आहे. आणि त्यानंतर खरं तर मी पौर्णिमा, त्याच्यानंतर गुरुपुष्पामृत योग या दिवशी खरं तर गॅस, किचन ओटा स्वच्छ करून खरं तर मी अन्नपूर्णा मातेचा वास असणाऱ्याच आपल्या किचन मध्ये खरं तर गॅसची पूजा करते. आणि हे खरं तर देवपूजा झाल्यानंतरच मी लगेचच करून घेतली. खरं तर किचनची पूजा हे करत असताना आपल्याला ओम अन्नपूर्ण देवताभ्यो नमः, ओम अन्नपूर्ण देवताभ्यो नमः असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. आणि हा बघा आमचा किचनचा खरं तर पाठीमागचा व्ह्यू आहे असा बघा. आणि आपल्याला काय करायचं आहे की मागची भिंत म्हणजेच आपल्या किचन ओट्याच्या मागची स्टाईल, तिथं आपल्याला गॅसच्या पाठीमागेच असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. मंगल्याचं प्रतीक असणार हे स्वस्तिक काढून घ्यायचं. आणि एक सांगायचं आहे की स्वस्तिक जसं मी काढलेलं आहे तसंच खरं तर जे ब्राह्मण लोक आहेत किंवा शास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलं जातं की जे स्वस्तिकचं चिन्ह आहे ते याच पद्धतीनं खरं तर काढलं जातं, असं शुभ मानलं. जेव्हा तुम्ही पौर्णिमा किंवा गुरुपुष्पामृत योगावरती आपल्या किचन ओट्याची किंवा गॅसची पूजा करता, आपल्या अन्नपूर्णा मातेची जेव्हा पूजा करताना आणि प्रार्थना करता, तेव्हा आपल्या ही घरात कशाचीच कमी पडत नाही, धनधान्याची खरं तर कमी पडत नाही असं म्हटलं जातं. ओम ऐं चामुंडाय विद्ये स्वाहा. 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 ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः 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 स्वाहा. आणि सर्व काही पूजा झाल्यानंतर खरं तर मी कुंकुमार्चन केलं श्रीयंत्रावरती. त्याच्यानंतर माझ्याकडे गजलक्ष्मी आहेत, त्यावरती सुद्धा मी कुंकुमार्चन करून घेतलं. आणि खरं तर ही सर्व काही आजची देवपूजा आणि धनलक्ष्मी कुंचन
खरं तर आज कुंचनच्या सेवेसाठी खरं तर गुलाबाची फुलं मला हवी होती, पण ते खरं तर नाहीत अवेलेबल झाली. कारण उशीर झाला मला फुलं घ्यायला जायला, त्याच्यामुळे ते काही भेटली नाहीत. पण महाराजांच्या कृपेने खरं तर मोगऱ्याची फुलं कुंचनच्या सेवेसाठी आली. तर ते खरंच खूप महत्त्वाचं झालं आजचं. कारण खरं तर झेंडूचीच फुलं होती आणि मोगऱ्याची किंवा गुलाबाची फुलं खरं तर मला पाहिजे होती. तर ते खरं तर मी तर म्हणेल की स्वामींनीच ते खरं तर माझ्यासाठी आणून दिली असंच म्हणता येईल. आणि आजची देवपूजा कशी वाटली तुम्हाला, तर ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. धनलक्ष्मी कुंचनची सेवा जरी तुम्हाला करायची असेल तरी मी डिटेलवर माहिती आपल्या चॅनेलवरती दिलेली आहे. तरी नक्की सेवा करा आणि आजची देवपूजा कशी वाटली ते देखील सांगा. पुरतं एवढंच. झालेली सेवा महाराजांच्या निरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.